आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। साकेत पक्षांची विष्ठा मिश्रित पाणीपुरवठा, जुन्या जीर्ण टाकीतूनच सुरू पाणीपुरवठा। अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका, ग्रामपंचायत आरोग्य विभागाचं दुर्लक्ष। कागल तालुक्यातील साखे येथे गेल्या 50 वर्षापूर्वी बांधलेल्या जुन्या जीर्ण पाण्याच्या टाकीतूनच गावाला आजही पाणीपुरवठा केला जातो। जुनी पाण्याची टाकी आहे, त्यात पक्षी विष्ठा करतात। गेली 30 वर्ष वापराविना पडली होती। त्यानंतर नजीकच्या काळात गावाला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी या जुन्या टाकीचा गेल्या 10 वर्षापासून वापर सुरू करण्यात आला। या टाकीला झाकण अथवा पाण्याची सुरक्षा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही। शिवाय ग्रामपंचायतीने या टाकीची स्वच्छताही केली नाही। त्यामुळे अनेक पक्ष्यांनी कोपऱ्यात अंडी घातली आहेत, तर पक्ष्यांची पंखे, विष्ठा, मृत पक्ष्यांची हाडे नळाच्या पाण्यातून येत असल्याचं नागरिक सांगतात। गावाला पिण्यासाठी अशा जुन्या गळक्या जीर्ण टाकीतूनच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। गावच्या लोकसंख्येनुसार गावाला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाणी टाकी बांधली आहे, पण गेली अनेक दिवस वापराविना होती। शिवाय त्यातील पाणीपुरवठा कमी पडत असल्यामुळे या जुन्या टाकीतूनच गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा आजही केला जात आहे। मात्र संबंधित ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांनी ही जुनी टाकी स्वच्छ केली नाही किंवा DCL टाकले नाही। या टाकीवरती चढण्यासाठी असणारी लोखंडी शिडी ही मोडकळीस आल्यामुळे वरती चढता येत नाही असं सांगण्यात येतं। ह्या टाकीतून जे पाणी जाते हे पाणी दूषित असल्यामुळे गावाला सध्या गॅस्ट्रोची जुलाबची साथ चालू झालेली आहे। तरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे वरती जाऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यात पोटॅशियम वगैरे काही नाही। तरी प्रशासनाने याच्यावर दखल लवकरात लवकर घ्यावी। ही टाकी ही गेली 60 वर्ष जुनी असून ही पाण्याचा वापर करून 20 वर्ष टाकी ही चालू आहे। तरी ह्या टाकीत 20 वर्ष झालं, ह्या टाकीमध्ये अजून ह्याच्यासाठी झाकण वगैरे त्याला काही लावलेलं नाही। ग्रामपंचायतीचे कर्मचारी वर चढू शकत नाहीत, कारण ती आदवाळ टाकी झालेली आहे। त्यामुळे त्यात पक्ष्यांची विष्ठा, पक्षी मेल्यामुळे त्याचे अवशेष आणि परत तुम्हाला सांगतो यात दगडविटा जे काय आहे ते ढपळं पडून टाकी पूर्णपणे अस्तित्व तिथं संपलेलं आहे। तरी प्रशासनाने दखल घेऊन टाकी पूर्णतः पाडून नवी टाकी जी त्या टाकीतून पाणी पुरवठा गावाला करण्यात यावा।